नमस्कार महाराष्ट्र. मी महाराष्ट्र यासाठी म्हटले की संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांसाठी माझा नमस्कार. आज 23 डिसेंबर 2025 आणि 23 डिसेंबर हा आपल्याकडे 2001 पासून भारताचे भूतपूर्व पंतप्रधान चरणसिंह चौधरी यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये किसान दिन, शेतकरी दिवस किंवा फार्मर डे म्हणून आपण साजरा करतो. भारताची अर्थव्यवस्था ही शेती प्रधान अर्थव्यवस्था आहे. भारत हा शेती प्रधान देश आहे आणि भारतामध्ये 70% अर्थव्यवस्था ही शेतीवरती डिपेंड आहे. भारतामध्ये आतापर्यंत अनेक प्रकारच्या क्रांती झाल्या, मग ती जलक्रांती असेल, नीलक्रांती असेल, औद्योगिक क्रांती असेल, हरित क्रांती असेल, पण खऱ्या अर्थाने एक क्रांती होणं गरजेचं होतं. ती क्रांती म्हणजे शैक्षणिक क्रांती. आणि होय, ज्या दिवशी भारताची शैक्षणिक क्रांती होईल त्या दिवशी, कारण एका क्षेत्रात झालेली क्रांती एका क्षेत्रापुरती मर्यादित राहते, पण शैक्षणिक क्रांती जर भारतात घडून आली तर ती क्रांती सर्व क्षेत्रातील क्रांत्यांना प्रेरित करण्यासाठी प्रेरणा देणारी क्रांती ठरते. आणि म्हणून आज 23 डिसेंबर या दिवशी मी संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी बांधवांसाठी संवादासाठी का आलेलो आहे. गेली 22 वर्षे पुणे शहरामध्ये विद्येची राजधानी ज्याला म्हटलं जातं, संस्कृतीची राजधानी, विद्येचं माहेरघर ज्याला म्हटलं जातं, अशा पुणे शहरामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मी स्वतः एक शेतकरी पुत्र आहे. म्हणजे जन्माने शेतकरी पुत्र आणि पेशाने पुण्यात येऊन प्राध्यापक झालो. पुण्यातील विद्यार्थ्यांना घडवलं, हजारो विद्यार्थ्यांना मेरिटचा मार्ग मिळून दिला. परंतु खऱ्या अर्थाने मनामध्ये एक रुकरुक होती, मनामध्ये एक सुप्त इच्छा होती की आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी, कामगारांच्या मुलांसाठी, जे विद्यार्थी शिक्षणाच्या योग्य मार्गदर्शनापासून वंचित आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं हे पुण्यातील सर्वोत्तम क्वालिटीचं उत्तम प्रकारचं शिक्षण देता येतंय का. आणि होय, तो दिवस आज उजळला आणि तो दिवस त्यासाठीच राखीव ठेवला की माझ्या शेतकरी बांधवांना, माझ्या कष्टकरी बांधवांना, माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, माझ्या ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात यायचे त्यांच्यासाठी आतापासून, आजपासून पुण्यातून आम्ही महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गरज भासेल त्या विद्यार्थ्यांना पुण्यातून आता डिजिटली शिक्षण, फिजिकली शिक्षण पुण्यात देत होतो, पण आता डिजिटली शिक्षण आणि त्याच्यासाठी लागणारा जो सेटअप त्याला आपण स्टुडिओ म्हणतो. आज आमच्या स्टुडिओचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्राचं महाकोचिंग सर्वोत्तम शिक्षण सर्वांसाठी सर्व ठिकाणी सर्वत्र हे मिशन घेऊन आता संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडेल. संपूर्ण महाराष्ट्र शैक्षणिक क्रांतीच्या प्रवाहात वाहून निघेल. माझा एक छोटासा प्रयत्न असेल. माझी टीम हा स्टुडिओ बनवण्यासाठी गेली 2-3 दिवसामध्ये अहोरात्र झटणारे आमचे दोन्ही मॅनेजर असतील, चंदनदा असतील, मावशी असतील, माझा सगळा स्टाफ अहोरात्र झटलेला 10-11 वाजेपर्यंत काम केलं आणि हा उत्तम प्रकारचा स्टुडिओ आता महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याशी संवाद साधला जाईल. आता महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, मी शेतकऱ्याचा, तुम्ही शेतकऱ्याचे. आता हा महाराष्ट्र घडवूयात, हा देश बदलूयात. हा देश बदलवण्यासाठी ते तुमच्यासाठी पुण्यातून सुरू केले. माझ्या ज्या विद्यार्थ्यांना जी मदत लागेल ती पुण्यातून तुम्ही कधीही हाक मारा, तुम्ही साथ द्या, आम्ही तुम्हाला प्रतिसाद देऊ. आणि म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राची महारिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे. या महारिव्हिजन बॅच मध्ये महाराष्ट्रातील 14 लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आम्हाला तुमचं पुण्यातलं शैक्षणिक पालकत्व घ्यायचंय, पण तुम्ही तयार राहा तुमचं शैक्षणिक पालकत्व घेण्यासाठी. सगळ्या टीमला धन्यवाद. एक पाऊल मेरिटकडे, सर्व पाऊल मेरिटकडे, सर्वांची पावलं मेरिटकडे. आता पुढे जाऊन म्हणूयात एक पाऊल शैक्षणिक क्रांतीकडे. आपण ते सर्वजण टीम सगळी सोबत असेल तर 101% या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याची ताकद, या देशामध्ये परिवर्तन करण्याची ताकद जी असते ती फक्त शिक्षण. आणि जर तुम्ही पुस्तक छान मुलांपर्यंत पोहोचवलं तर त्या मुलाला, शिकलेल्या मुलाला जग मस्तकावरती घेतं. आता पुस्तक आणि मस्तक याची युती त्या विद्येच्या माहेरघरातून पुण्यातून होणार. माझ्या सर्व सहकारी बांधवांना, ज्यांनी सगळ्यांनी मला मदत केली, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि विद्यार्थी मित्रांनो, कमान माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या किसान दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. माझ्या विद्यार्थी मित्रांना, तुम्ही जिथे असाल तिथून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार महाराष्ट्र. मी महाराष्ट्र यासाठी म्हटलंय संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांसाठी माझा नमस्कार. आज 23 डिसेंबर 2025 आणि 23 डिसेंबर हा आपल्याकडे 2001 पासून भारताचे भूतपूर्व पंतप्रधान चरणसिंह चौधरी यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये किसान दिन, शेतकरी दिवस किंवा फार्मर डे म्हणून आपण साजरा करतो. भारताची अर्थव्यवस्था ही शेती प्रधान अर्थव्यवस्था आहे. भारत हा शेती प्रधान देश आहे आणि भारतामध्ये 70% अर्थव्यवस्था ही शेतीवरती डिपेंड आहे.
भारतामध्ये आतापर्यंत अनेक प्रकारच्या क्रांती झाल्या, मग ती जलक्रांती असेल, नीलक्रांती असेल, औद्योगिक क्रांती असेल, हरित क्रांती असेल, पण खऱ्या अर्थाने एक क्रांती होणं गरजेचं होतं. ती क्रांती म्हणजे शैक्षणिक क्रांती. आणि होय, ज्या दिवशी भारताची शैक्षणिक क्रांती होईल त्या दिवशी, कारण एका क्षेत्रात झालेली क्रांती ही एका क्षेत्रापुरती मर्यादित राहते, पण शैक्षणिक क्रांती जर भारतात घडून आली तर ती क्रांती सर्व क्षेत्रातील क्रांत्यांना प्रेरित करण्यासाठी प्रेरणा देणारी क्रांती ठरते. आणि म्हणून आज 23 डिसेंबर या दिवशी मी संपूर्ण